स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण करो, तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. मंडळी, 17 ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. यावर्षी 13 ऑगस्टला पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. हा महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत प्रिय आणि भगवान महादेवांना प्रिय असा हा महिना आहे. या महिन्यात अनेक पूजाविधी, व्रत, वैकल्य आणि धार्मिक सेवा या केल्या जातात. या महिन्यात केल्या जाणाऱ्या उपासनेचं 100 पटीनं फलप्राप्तीही होत असते असं म्हणतात. या महिन्यात भगवान महादेवांचा वास हा पृथ्वीवर असतो. त्यामुळं या महिन्यात त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक भक्त मंडळी ही महादेवांची मनोभावे उपासना करतात. अशा या पवित्र आणि भक्तिमय, मंगलमय अशा या श्रावण महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्व असतं. या महिन्यातील सोमवाराला तर अतिमहत्व आहे, कारण भगवान शिवशंकरांना सोमवार हा अतिप्रिय दिवस आहे. या महिन्यात 17 ऑगस्टला पहिला सोमवार आला आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे नागपंचमी देखील या दिवशी सोमवारीच आलेली आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालं आहे. भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक ही श्रावणी सोमवारचा उपवास हा घरोघरी केला जातो. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शंकराचं स्मरण करावं. शक्य असल्यास मंदिरात जाऊन पूजा करावी. शिवलिंगावर पाणी, दूध, पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यानंतर बेलपत्र, फुले, चंदन, धतुरा, शिवामूठ वाहावी. बेलपत्र भगवान शिवांना अतिप्रिय असं मानलं जातं. त्यामुळं श्रावणी सोमवारच्या दिवशी बेलपत्र नक्की अर्पण करा. काहीही तुम्हाला शक्य नसेल तर फक्त 1 तांब्या पाणी शिवलिंगावर मनोभावे अर्पण करा. महादेव नक्की प्रसन्न होतात. आता या महिन्यामध्ये गंगा स्नानाला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. अनेकांच्या घराजवळ नदी नसते, वेळेची अडचण असते आणि काही कारणामुळे नदीवर जाणं शक्य होत नाही. अशा वेळी आपल्या घरामध्ये श्रद्धेनं एक छोटासा उपाय तुम्ही करायचा आहे, जो की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आणि आपण एकही व्हिडिओ तुमच्याकडून स्किप होणार नाही. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो काही उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उद्या श्रावण महिन्यातील सोमवारी करायचा आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही आपल्या घरामध्ये केला तरीही आपल्याला तीर्थस्नानी स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि आपल्या अवतीभोवती ज्या काही नकारात्मकता असते, अनेक प्रकारच्या आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतात त्या दूर होतात. कधी कधी आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती किंवा घरामध्ये अडचणी येत असतात. घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद होत असतात. घरातील लोकांमध्ये मतभेद, ताणतणाव, भांडण, वादविवाद ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सतत होत असतात. तर त्यासाठीच आपल्याला ही आजूबाजूची नकारात्मकता जी आहे ती संपवायची असते. त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा. कधी कधी कसं होतं ना, काही वेळा आपलं नशीब साथ देत नाही. काही कामे होता होता त्यात अडथळे येत असतात. लक्ष्मी टिकत नाही. कुठेतरी पैसा हा अडकलेला असतो. घरामध्ये अशी लोक येतात बाहेरची की ज्यांना आपली प्रगती बघवत नाही. त्यामुळे त्यांना गुप्त शत्रू देखील असतातच. त्यांची वाईट नजर ही आपल्या घरावर असते. मग अशाच प्रकारची आपल्यावर, आपल्या घरावर, आपल्या घरातील कुटुंबावर जी काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, तसेच वास्तुदोष, पितृदोष जे असतात ते दूर करण्यासाठी, आपल्या कुटुंबामध्ये कुंडलीमध्ये असणारे जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे. घरातील मोठ्यांपासून अगदी लहानांपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी करायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे श्रावणी सोमवारी लवकर उठायचं आहे. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर शक्य असेल तर उठा आणि जर शक्य नसेल तर 8 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही नक्की करा. आता या उपायासाठी लागणारी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गंगाजल. गंगाजल हे खूप अत्यंत पवित्र असतं. त्यामुळं या गंगाजलाने
स्नान केल्यानंतर आपलं आयुष्य देखील पवित्रमय होत असतं. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बेलपत्र. आता सकाळी लवकर उठून स्नान करण्यापूर्वी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा गंगाजल मिसळायचं आहे. त्यासोबत 1 बेलपत्र देखील आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर भगवान शिवशंकराचं स्मरण करत आपल्याला स्नान करायचं आहे. स्नान करताना तुमच्या श्रद्धेनुसार ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. आता या दिवशी तुम्ही मनामध्ये एक सुंदर संकल्प करा. हे महादेवा, माझ्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मला शक्ती द्या. माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि सकारात्मकता राहू द्या. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. कोणताही धार्मिक उपाय करताना श्रद्धा, सकारात्मकता, विचार आणि चांगले आचरण यांना सर्वात जास्त महत्त्व असतं. म्हणूनच श्रावण सोमवारच्या दिवशी शक्यतो घरामध्ये विनाकारण भांडण, राग, वादविवाद आणि कोणाबद्दल वाईट बोलणं हे टाळा. आणि सकाळी उठल्यानंतर मनामध्ये एक छोटासा संकल्प करा की आज मी कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही, कोणाशीही चुकीचं बोलणार नाही आणि माझ्या घरामध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, श्रावणामध्ये पहाटेची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त आणि हा साधनेसाठी पवित्र मानली जाते. शक्य असल्यास पहाटे उठून पूजा आणि जप करा. ते जर शक्य नसेल तर आपल्या सोयीने सकाळी लवकर उठून हा उपाय तुम्ही करू शकता. स्नान झाल्यानंतर जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवशंकरांचं दर्शन घ्या. शिवलिंगावर जलाभिषेक करा. देवाला बेलपत्र, फुले, चंदन, भस्म आणि त्या दिवशी असणारी शिवामूठ अर्पण करा. तुमच्या श्रद्धेनुसार नैवेद्यही अर्पण करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करताना मनामध्ये सकारात्मक अशी भावना ठेवा. तर पहिल्याच श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून पहा. भगवान महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो आणि तुमच्या कुटुंबावर सदैव महादेवांची कृपा राहो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि अशाच प्रकारची धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.